संपत चाललेली निरागसता आणि ती टिकावी म्हणून आमची चाललेली धडपड. सध्या आपण बघितलं तर लहान मुलं लहान असल्यासारखी वागतच नाहीत. त्यांचे कपडे मोठ्यांसारखे, त्यांची भाषा मोठ्यांसारखी आणि हल्ली तर त्यांचा ॲटिट्यूड पण मोठ्यांसारखाच. त्यांच्या आवडीनिवडी, त्यांच्या वागण्यातला सहजपणा आणि एकंदर त्यांचं आयुष्य जगण्याकडचा दृष्टिकोन हे सगळं प्रचंड बदलताना दिसतंय. आणि या सगळ्या बदलाचं खापर नक्की कोणावर फोडायचं हे ठरवणं खरंच अवघड आहे. म्हणूनच हा एक प्रामाणिक प्रयत्न या गोंधळातला गोंधळ समजून घेण्याचा. पहिलं, आजी आजोबांचा अभाव. नात्यांच्या मुळापासून तुटलेली मुलं कधी काळी आजी आजोबांचं घर म्हणजे मुलांसाठी एक छोटंसं परिकथांचं विश्व असायचं. पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या गोष्टी, शाळेतून येताना त्यांच्या कुशीत विसावलेलं मूल आणि त्या नजरेतल्या प्रेमाचा थेट हृदयाशी लागणारा स्पर्श. आज मात्र बऱ्याच मुलांना आजी आजोबांचं अस्तित्वच माहीत नाहीये. कोणी दूर शहरात राहतात, कोणी वृद्धाश्रमात, तर कोणी आपल्या घरात असूनही लहान मुलांपासून लांब आहेत. आणि त्याचबरोबर हरवलीये ती मुलांमधली मुरलेली माया, शिस्त आणि भावना. पालकांची सोशल रेस, परिपक्वतेच्या नादात हरवते बालपण. आजचा पालक फक्त आपल्या मुलांच्या आयुष्यासाठी नव्हे तर समाजात काय दिसेल यासाठीही झगडतो. मग या सगळ्या गोष्टी पूर्ण करताना मुलांच्या डोळ्यातली चमक, त्यांच्या प्रश्नामागचं कुतूहल आणि त्यांचं निखळ हसू कुठेतरी हरवतंय. पालक आपल्या कामात एवढे व्यस्त आहेत की त्यांना मुलांना वेळ देता येत नाही. तिसरं, नको इतकं इंटरनेट. जोडणाऱ्याने दुरावलेली माणसं. तंत्रज्ञानानं माणसं जवळ आणायची होती, पण त्याच तंत्रज्ञानामुळे आज घरातली माणसं एकमेकांपासून दूर गेलेली दिसतात. एकाच घरातली माणसं वेगवेगळ्या स्क्रीनकडे पाहत जेवतात, बोलत नाहीत, ऐकत नाहीत. आणि त्या वातावरणात वाढणारी ही पिढी भावना आणि माणसं समजून घेणं विसरते. मुलांना संवादाची सवय कमी होते, सहवेदनांची जाणीव कमी होते. जे लहानपणी मिळायला हवं होतं तेच या डिजिटल दुनियेत हरवलंय. चौथं, मुलांना दिल्या जाणाऱ्या गोष्टी. मुलांना हातात स्क्रीन देऊन बिझी ठेवणं म्हणजे त्यांना गुंतवणूक नव्हे तर त्यांच्या बालपणापासून त्यांना दूर ठेवणं आहे. मुलं गप्प बसावीत, त्रास द्यायला नकोत म्हणून त्यांच्याकडे दिले जाणारे गॅजेट काही काळ कामाची वाटतात, पण हळूहळू ती मुलं गप्प आतल्या आत बंद होत जातात. एकटी बसलेली मुलं फक्त गेमच्या लेवलमध्ये आनंद शोधतात, पण रिअल लाईफमध्ये हरवलेले वाटतात. पाचवं, अति प्रोटेक्शन. मॅच्युअर बनवताना मुलांना लहानपण विसरायला लावणं. मुलांना सुरक्षित ठेवणं, वाईटापासून वाचवणं ही जबाबदारी समजण्यासारखी आहे, पण अत्यंत प्रोटेक्शनमध्ये त्यांचं लहानपण गुदमरू लागलंय. मुलांना त्यांची स्पेस नाही, चूक करण्याची मुभा नाही, वेडेपणा करायचं स्वातंत्र्य नाही. शाळा बुडवणं म्हणजे बिघडणं, दंगा करणे म्हणजे बेशिस्त, असा परसेप्शन तयार झालाय. माझं मूल खूप समजूतदार आहे, तो मॅच्युअर आहे, असं अभिमानाने सांगणारे पालक विसरतात की मुलगा असो वा मुलगी, लहानपण हे जगण्यासाठी असतं, दाखवण्यासाठी नाही. आणि या सगळ्यात भरडले जात आहेत आमच्यासारखे काही पालक, जे खरंच आपल्या मुलांना बालपण द्यायचं ठरवतात, जे त्यांना दंगा करू देतात, जमिनीवर लोळू देतात, नाचू उड्या मारू देतात. पण याच गोष्टी केल्या की आम्हाला बेजबाबदार, निष्काळजी पालक म्हणून ठरवलं जातं. शिस्तीचं गोंडच मुखवटं घालून जगणाऱ्या अशा मोकळ्या बालपणाचं भय वाटतं, म्हणून त्यात दोष शोधले जातात. मुलांनी इंग्लिश कविताच पाठ करावी, मग ते बुद्धिमान. पण रामरक्षा म्हटली की गावंढळ हे द्वंद्व अजूनही ठसठशीतपणे समाजात आहे आणि त्याला आपण प्रश्न विचारायलाच विसरलो आहोत. कदाचित ही धडपड फारशी कुणाच्या लक्षात येणार नाही, कदाचित समाजाला त्यातली किंमतही कळणार नाही. पण आमच्या मुलांचा हसरा चेहरा, वेडसर स्वच्छंदी बालपण हेच आमचं यश आहे. एक दिवस हेच मूल मोठं होईल, तेव्हा त्याच्या मनात आपण सोडून गेलेलं ते निरागस आठवणींचं बीज हळूहळू उगम पावेल. तेव्हा कळेल बालपण हे शिस्तीने नाही तर प्रेमाने जपावं लागतं. बालपण हातातून निसटतं, पण आठवणी बनून आयुष्यभर मिठी मारून राहतं.